वर्ध्यामध्ये शासकीय आणि खासगी शाळांमधील वर्ग सकाळी संध्याकाळी किंवा ऑनलाईन घेण्याचे निर्देश. उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले निर्देश. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातला आरोपी शरद कळसकरला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर. 50,000च्या हमीवर कळसकरला जामीन मंजूर. सांगलीच्या शिराळ्यामध्ये पाणी टंचाईच्या तीव्र झळा. चांदोली धरणासह पाझर तलावातील पाण्याची पातळी घटली. झिशान सिद्दीकींना विधान परिषदेसाठीची उमेदवारी राष्ट्रवादीनं केली जाहीर. राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकींना उमेदवारी. वाढत्या तापमानामुळे बदलापुरातील सिग्नल यंत्रणा बंद. आजपासून अंमलबजावणी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.